नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अष्टमीला जी महाअष्टमी येणार आहे, नवरात्रातली अष्टमी, हिला जास्तीत जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. तशी तर अष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये येते, पण नवरात्रीमधल्याच अष्टमीला खूप जास्त अनन्यसाधारण महत्त्व असं आहे. आणि त्यातल्या त्यात ही नवरात्र आपण घरोघरी साजरी करतो. आपली कुलदेवी साक्षात आपल्या घरी वास करत असते, म्हणून या नवरात्रीमधल्या अष्टमीला सगळ्यात जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि त्यातच म्हणूनच या अष्टमीला आपण घरच्या घरी हवन करतो. आपण जितकी आपण सेवा करतो त्यांची सांगता म्हणून आपण हवन करत असतो आणि त्यानेच आपली सेवा पूर्ण होते. आता अष्टमीच्या दिवशी हवन कसं करायचा हा व्हिडिओ मी केलेला आहे. घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हवन कसं करायचं तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि लक्ष्मीप्राप्तीचे उपायसुद्धा आपण अष्टमीला करत असतो. त्यातलीच एक सेवासुद्धा मी पोस्ट केली आहे, तुम्ही बघू शकता. आता या अष्टमीलाच कन्यापूजनसुद्धा करतात. बऱ्याच घरी कन्यापूजन अष्टमीला नवमीला केले जाते. मुख्यतः अष्टमीला कन्यापूजनसुद्धा करतात. ते कसं करायचं याचा व्हिडिओ याच्यानंतर येईलच. कन्यापूजन कसं करायचं आज आपण बघूया की अष्टमीच्या दिवशी सगळ्यात जास्त महत्त्व का प्राप्त झालेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपली जी देवी माता आहे, आपली जी आई भगवती आहे, तिने महिषासुराचा वध केला होता याच दिवशी. आणि म्हणूनच ती खूप थकली होती आणि ती थकली होती म्हणून आपण हवन करतो आणि तिचा जे थकवा असतो तो शांत होतो. म्हणून या दिवशी जास्तीत जास्त सेवा आपण आपल्या आई भगवतीसाठी करत असतो. जसं आई भगवतीने मोठ्या राक्षसाचा वध केला तसंच प्रमाणे आपण सुद्धा या दिवशी आपल्यातले जे काही दुर्गुण असतात, जी निगेटिव्हिटी असते, जे वाईट गुण असतात, जो तामसीपणा असतो, तापटपणा असतो, रागीट स्वभाव असतो, त्याचासुद्धा नाश करायचा असतो. म्हणूनच या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा करतो. तामसी पदार्थापासून या 9 दिवसात आपण दूर राहतो. म्हणूनच हे सगळे नियम आणि ह्या सगळ्या सेवा असतात. तर प्रत्येक माणसामध्ये तामसी ही वृत्ती असतेच. राग, लोभ, क्रोध, मोह, मत्सर हे सगळ्यांमध्ये असतेच. काही ना काही अंशी सगळ्यांमध्ये कुठला ना कुठला गुण हा असतोच. आणि या सगळ्या वृत्तींपासून आपल्याला सुटका करून घ्यायची असते आणि आपण तो प्रयत्नसुद्धा केला पाहिजे. सगळ्यात पहिले तर आपल्यातील जे दुर्गुण आहे ते आपण जर बाहेर काढले तरच आपल्या अंगी सरस्वती वसेल आणि तरच आपल्याकडे लक्ष्मी येईल. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपल्यामधली निगेटिव्हिटी आहे, आपल्यामधला आळस आहे, आपल्यामध्ये जी दुर्गुण आहे ते त्यांच्याशी आपल्याला फाईट करायची आहे. जशी आपली आई भगवतीने महिषासुराचा वध केला होता तसंच आपल्यामधला जो महिषासूर आहे, जी वाईट प्रवृत्ती आहे त्याचा आपल्याला नाश करायचा असतो. आणि त्यासाठीच अशी प्रथा आहे की तुम्हाला माहिती आहे कोहळा दर अमावस्येला त्याच्यावर सेवा करून आपल्या दाराशी तो बांधला जातो. बाहेरच्या साईडला लाल कापडामध्ये आपण कोहळा बांधत असतो. तर कोहळा का बांधतात? कारण कोहळ्यामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी, नकारात्मकता शोषून घेण्याची, वाईट नजर जर कोणाची असेल तर ती शोषून घेण्याची ताकद असते. तर तुम्ही बघत असाल अमावस्येला आपण कोहळा लावला की तो लवकर खराब होतो. पण जर तुम्ही नियमित हे सेवा करत असाल तर कोहळा लवकर खराब होत नाही. कारण तुम्ही पहिल्यांदा जेव्हा लावता तेव्हा भरपूर निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते किंवा बाहेरून येणारी जी निगेटिव्हिटी असते ती त्यामध्ये शोषल्या जाते आणि नंतर त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. म्हणूनच कोहळ्यावर आपल्याला सेवा करायची आहे. आता सेवा कशी करायची? अष्टमीच्या दिवशीच, आदल्या दिवशी तुम्ही आणून नका ठेवू कोहळा. अष्टमीच्याच दिवशी दिवसभरात केव्हाही तुम्ही कोहळा आपल्या घरी आणा. कोहळा कुठे मिळेल? आता नवरात्र आहे तर कोहळा कुठेही सर्वत्र जिथे पूजा सामग्रीचं सामान मिळतं तिथे तुम्हाला कोहळा मिळून जाईल. नवरात्रीमध्ये तो अवेलेबलच असतो. जिथे देवीचं मंदिर आहे, देवीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी तर हमखास तुम्हाला कोहळा मिळून जाईल. कोहळा घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं की त्या कोहळ्याचा जमिनीला स्पर्श नाही होऊ द्यायचा. धुवून पुसून घ्यायचं, आपल्या हातामध्ये असं पकडायचं आणि त्याला धूप दीप ओवाळायचं, हळदी कुंकू लावायचं. आणि आपल्या घरी, तुमच्या घरी घट बसत असतील, नसतीलही बसत, ज्यांच्या घरी घट बसतात, ज्यांच्या घरी नाही बसत, त्या सगळ्यांनी ही सेवा करायची आहे. देवासमोर बसायचं किंवा घट असेल तर घटासमोर बसायचं आणि हातामध्ये घ्यायचा कोहळा आणि त्याला हळदी कुंकू लावून मग आपल्याला अशी प्रार्थना करायची की हे आई भगवती, माझ्यामधले जे काही दुर्गुण आहे, जी काही वाईट शक्ती आहे, जे काही तामसी वृत्ती आहे, जो काही रागीटपणा आहे, ते सर्व निघून जाऊ दे, अशी आपापल्या परीने आपण प्रार्थना करायची. प्रत्येक वेळी आपण मागतच राहायचं असं काही नाही. आपल्यातले दुर्गुणसुद्धा निघून जायला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपल्यामधले दुर्गुण निघून जाईल तेव्हाच तर चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये येण्यासाठी जागा निर्माण होईल. आपल्याला कोहळा हातात
हातात घेऊन अशी प्रार्थना करायची आणि हाच कोहळा घेऊन आपल्याला आपल्या जवळपास देवीचं मंदिर असेल, तुम्हाला माहिती आहे की जिथे जिथे सामूहिक देवी बसते किंवा जिथे जिथे देवीचे मंदिर असते त्या ठिकाणी अष्टमीला होम करतात मोठा, आणि त्या होमाच्या ठिकाणी तुम्ही बरेच कोहळेसुद्धा बघितले असतील. तर काय करायचं, तो कोहळा आपल्या जो आपण घरी आणलेला आहे तो कोहळा घेऊन मंदिरामध्ये जायचं आणि तिथे तो कोहळा तसाच्या तसा ठेवून द्यायचा. आता काही लोक काय करतात, तो कोहळा तिथे जाऊन कापतात आणि अर्धा कोहळा तिथेच ठेवतात आणि अर्धा जो आहे तो चौकामध्ये, जिथे 4 रस्ते एकत्र येतात, चौकामध्ये जाऊन मधोमध ठेवून देतात. तर तुम्हाला तसं शक्य नसेल तर फक्त कोहळा नेऊन मंदिरामध्ये ठेवून द्यायचा. जिथे अष्टमीच्या दिवशी कोहळा नेऊन फक्त मंदिरामध्ये ठेवून द्यायचा. शक्यतोवर महिलांनी कापू नका हा कोहळा. जर तुमच्या घरातलं कोणी तुमच्यासोबत येत असेल तर जेंट्सना हा कापायला लावा. जर तुम्ही कापणार असाल तर आपण म्हणत नाही का बळी देतो, तर आपण बळी देत असतो कोहळ्याचा. का? कारण की आपण आपल्यातल्या वाईट शक्तींचाच बळी देत असतो, अशी त्याची समजूत आहे, अशी प्रथा आहे. म्हणून आपल्यातले सगळे वाईट गुण निघून जावं, आपण त्यांचा बळी देतो आहे. एक प्रकारे आपल्यामधला जो महिषासूर आहे, जो राक्षस आहे, त्याचा आपण बळी देतो आहे. म्हणून तो कापतात, अर्धा देवीजवळ ठेवतात, अर्धा आपण चौकात नेऊन ठेवतो. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही कोहळा घेऊन मंदिरामध्ये जाणार आहात, ती मंदिरात गेल्यानंतर सरळ घरीच या. म्हणजे दुसरं काही वाटेत येता येता कोणाच्या घरी जाणं किंवा दुसरंच काम मी करून येतो असं करू नका. फक्त जा, कोहळा ठेवा आणि आपल्या घरीच या. कारण घरी आल्यावर तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे असतात आणि मगच दुसरं काम तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला अर्जंटली मंदिरामधून तिकडच्या तिकडे दुसऱ्या कामासाठी जायचं असेल तर हातामध्ये बॉटल घेऊन जा, तिथे हातपाय धुवा आणि कोहळा तिथे ठेवल्यानंतर मग हातपाय धुवा आणि मगच तुमच्या कामाला लागा. तर ही सेवा आपल्याला रुजू करायची आहे अष्टमीच्या दिवशी. कारण आता ही काळाची गरज आहे की आपल्यातले दुर्गुण, आपल्यातल्या वाईट शक्तीच आपल्याला मारत आहेत. आपण त्यालाच बळी जातो आहे. म्हणून आपल्यातले वाईट गुण निघले पाहिजे, आपल्यातली रागीट वृत्ती निघून गेली पाहिजे. हा संकल्प करूया, ही सेवा करूया आणि या नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी आपण आपल्यातला तामसीपणा सोडून देऊया. तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.